नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष आणि प्रसिद्ध व्यक्ती, त्यांनी केलेली कार्य, अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींचा जीवन प्रवास आपण या सत्राअंतर्गत जाणून घेत असतो। असाच एक अवलिया ज्याने अणूची संकल्पना शोधून काढली। अणू विज्ञानातील ही संकल्पना तुम्हाला माहीतच असेल। याला इंग्लिशमध्ये ॲटम असं म्हणतात। ही संकल्पना शोधून काढणारा अवलिया जॉन डाल्टन। खरं तर ज्या वेळेला त्यांनी ह्या अणूचं संशोधन केलं होतं त्यावेळेला हे संशोधन फारशा लोकांना पटलं नव्हतं। या लोकांनी त्याच्या ह्या संशोधनावर आणि संकल्पनेवर अजिबातच विश्वास ठेवला नव्हता। म्हणजे अगदीच सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांनी त्यांना अक्षरशः वेड्यात काढलं होतं। पण तरीसुद्धा डाल्टन हे त्यांच्या संशोधनावर ठाम होते। तेव्हा मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये जॉन डाल्टन यांचा जीवन प्रवास, एक प्रसिद्ध इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ म्हणून जॉन डाल्टन यांना ओळखलं जायचं। अणु सिद्धांत व वायूंचे गुणधर्म यासंबंधी त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं। त्यांचा जन्म ईगल्सफील्ड, कंबरलंड या ठिकाणी 6 सप्टेंबर 1766 रोजी झाला। त्यांनी केंडेल येथे भौतिकी व गणित या विषयांचा खाजगीरित्या अभ्यास केला होता। जॉन डाल्टन यांना आधुनिक अणु सिद्धांतासाठी ओळखलं जातं। डाल्टन यांचा जन्म वॉकर कुटुंबात इंग्लंडच्या कुंबरलँड प्रदेशातील कॉकर माउथच्या जवळ असलेल्या ईगल्सफील्ड या गावी 6 सप्टेंबर 1766 रोजी झाला। त्यांचे वडील विणकर होते। डाल्टनचे शिक्षण गावाजवळ असलेल्या पर्लशाव हॉल खाजगी शाळेत झाले। वयाच्या 27व्या वर्षी डाल्टन मँचेस्टरच्या न्यू कॉलेजमध्ये निसर्ग तत्त्वज्ञान आणि गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक या पदावर रुजू झाले। येथे ते त्यांच्या वयाच्या 34व्या वर्षापर्यंत काम करत होते। निसर्ग तत्त्वज्ञान आणि गणित याच विषयात खाजगी शिक्षक म्हणून काम करायचे असे डाल्टन यांनी आधी ठरवले होते। अर्थार्जनासाठी निसर्ग तत्त्वज्ञान आणि गणित या विषयात काम करीत असले तरी त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे हवामानशास्त्र। वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील हवामानासंबंधी माहिती एकत्र करण्याचा त्यांना छंदच होता। हवेतील वायू घटक पृथक्करण करण्याच्या निमित्ताने डाल्टन यांना रसायनशास्त्राची गोडी लागली होती। त्या काळात हायड्रोजन वायू हा सर्वात हलका असल्याचे ज्ञात होते। याच माहितीचा आधार घेऊन डाल्टन यांनी इतर वायू म्हणजे इथिलीन, मिथेन, ऑक्सिजन, अमोनिया अभ्यासाकरता निवडले। मिथेन या वायूच्या अभ्यासादरम्यान डाल्टन यांना अणूची कल्पना सुचली। प्रयोगातील आपल्या सर्व निरीक्षणांच्या नोंदीच्या आधारे डाल्टन यांनी प्रथमतः हवेतील सर्व वायूंचे रासायनिक वर्गीकरण केलं। हवेतील वायूंचे रासायनिक वर्गीकरण या शीर्षकांतर्गत डाल्टन यांनी 30 ऑक्टोबर 1801 रोजी एक पुस्तक देखील प्रकाशित केलं। डाल्टन यांचे वैज्ञानिक शोध आणि त्यांनी या क्षेत्रात दिलेलं योगदान हे अगदी महत्त्वाचं आहे। तेव्हा त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी जाणून घेऊया। जॉन डाल्टन प्रत्यक्षात गणित आणि इंग्रजी व्याकरण यासह विविध प्रकारच्या फील्डमध्ये प्रकाशित झाले आहेत, परंतु त्यांच्या विज्ञानासाठी ते सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखले जातात। डाल्टन यांचे परमाणु सिद्धांत त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कामांपैकी एक आहे। डाल्टन यांच्या आण्विक सिद्धांतांचे काही प्रमुख मुद्दे होते। यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की घटक हे लहान कणांपासून बनलेले असतात
ज्याला ते अणू म्हणत, म्हणजेच ॲटम. एका घटकावरील अणू म्हणजेच त्या समानतेचे अणूचे समान आकार आणि वस्तुमान. वेगवेगळ्या घटकांचे अणू एकमेकांपासून भिन्न आकाराचे असतात. अणूंना पुढील विभाजन उपविभाजन करता येत नाही आणि ते तयार किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही. रासायनिक अभिक्रियांच्या दरम्यान अणूंचे पुनर्रचना होते आणि ते एकमेकांकडून वेगळे केले जाऊ शकतात किंवा इतर अणूंनी एकत्र केले जाऊ शकतात. अणू साध्या पूर्ण संख्येच्या प्रमाणांमध्ये एकमेकांशी संयोजित करून रासायनिक संयुगे तयार करतात. अणूंचा सर्वात साधेपणाचा नियम याप्रमाणेच एकत्रित केले आहे, जे म्हणते की जर अणूंचा फक्त एकाच गुणोत्तरामध्ये समावेश केला असेल तर तो बायनरी असावा. डाल्टनचा हा अणूचा सिद्धांत त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत अतिशय महत्त्वाचा ठरला. 1787 मध्ये त्यांनी वातावरणीय निरीक्षणांची नोंद ठेवण्यास सुरुवात करून मृत्यू पावेतो हे कार्य चालू ठेवले होते आणि त्यांनी जवळपास 2 लाखांपेक्षाही जास्त नोंदी संग्रहित केल्या होत्या. या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी मिटिओरोलॉजिकल ऑब्झर्वेशन अँड एसेज हा ग्रंथ 1793 मध्ये प्रसिद्ध केला होता. उत्तर ध्रुवीय प्रकाश म्हणजेच ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविधरंगी आविष्कार मूलतः विद्युत स्वरूपाचा आहे असे त्यांनी या ग्रंथात प्रतिपादन केले होते. ते मँचेस्टर येथील न्यू कॉलेजमध्ये गणित आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. मँचेस्टर येथील लिटररी अँड फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर 1793 मध्ये रंगधत्वाचा म्हणजेच वर्णपटलातील एका किंवा अधिक रंगाची डोळ्याला संवेदना न होण्याचा शोध त्यांना लागला. त्यासंबंधीचं विस्तृत विवेचन त्यांनी सोसायटीपुढे मांडलं, कारण ते स्वतः रंगांध होते. तांबड्या व हिरव्या रंगात भेद न करता येणे या सर्वात जास्त आढळणाऱ्या दोषाला डाल्टनिझम असं म्हणतात. 1801 मध्ये त्यांनी संमिश्र वायूंची घटना, बाष्पशक्ती, बाष्पीभवन आणि वायूचे उष्णताजन्य प्रसरण या विषयांवरील 4 निबंध सोसायटीपुढे सादर केले. वातावरण विज्ञानाचा शास्त्र या दृष्टीने त्यांनीच पाया घातला आहे व यामुळे त्यांना युरोपभर प्रसिद्धी मिळाली. वायूंची पाण्यातील निरनिराळी विद्राव्यता म्हणजेच विरघळण्याचे प्रमाण व त्यांचे इतर गुणधर्म हे ज्या निरनिराळ्या मूलभूत कणांपासून वायू तयार झालेले आहेत त्या कणांची वजने व संख्या यावर अवलंबून आहेत असे अनुमान त्यांनी काढलं होतं. 1803 मध्ये वायूंचं शोषण या आपल्या निबंधात त्यांनी वरील सिद्धांत, अणुभारांचे एक प्राथमिक स्वरूपाचे कोष्टक तसंच त्यांच्या वायूंच्या आंशिक दाबासंबंधीचा सुपरिचित नियम देखील प्रसिद्ध केला होता. हा नियम म्हणजेच वायू मिश्रणातील एखाद्या वायूचा दाब हा त्या वायूचे त्याच तापमानाला मिश्रणातील एकूण वायूच्या घनफळा इतकेच घनफळ व्यापल्यास त्याच्या होणाऱ्या दाब्या इतके असते असा तो नियम होता. न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी या ग्रंथात त्यांनी आपले सिद्धांत विस्तारपूर्वक दिलेले आहेत. हे सिद्धांत मांडताना रासायनिक संयोग म्हणजे त्यातील प्रत्येक मूलद्रव्यांच्या ठराविक वजनाच्या अलग कणांचे एकत्रीकरण होय असे गृहीत त्यांनी धरले होते. अणू हे अविभाज्य व अविनाशी आहेत आणि कोणत्याही विशिष्ट मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखेच असतात असं त्यांचं मत होतं. संयुगांमधील अणूंच्या संख्येनुसार संयुगांचे वर्गीकरण करण्याची पद्धतीही त्यांनी तयार केली होती. डाल्टन यांचे प्रायोगिक कौशल्य विशेष उच्च दर्जाचे नव्हते व त्यांची कित्येक अनुमाने अगदी चुकीची असल्याचे नंतर आढळून आले, परंतु त्यांचा अणुसिद्धांत आणि अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत महत्त्वाची ठरली. डाल्टन यांनी सांगितलेली अणुबद्दलची 5 तत्व ही डाल्टन ॲटॉमिक थेअरीच्या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. डाल्टनच्या या अणूच्या सिद्धांतामुळेच C+O2 = CO2 म्हणजेच कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड यासारखी रासायनिक क्रियांची जी समीकरणं आहेत ते लिहिणं शक्य झालं आहे आणि त्यावर आधारलेल्या पद्धतशीर आणि नियमबद्ध रसायनशास्त्राचा विकास होत गेला आणि यामुळेच डाल्टन याला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक देखील समजले जाते. अशा प्रकारे डाल्टनच्या नियमामधून रसायनशास्त्राचा पाया घातला गेला आणि त्याचा पुढे विस्तार होत गेला. हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्याने अनेक प्रयोग देखील केले. चार्ल्स आणि गे ल्युझॅक या फ्रेंच शास्त्रज्ञांप्रमाणेच त्यांनीही निरनिराळ्या वायूंना वेगवेगळे किंवा एकत्र तापवून त्यांचे आकारमान आणि दाब यावर उष्णतेचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला होता आणि त्याच्या नोंदी देखील करून ठेवल्या होत्या.
पण चार्ल्सप्रमाणेच डाल्टननेही त्या लगेच प्रसिद्ध केल्या नाहीत. त्याने 1803 मध्ये आपला सुप्रसिद्ध आंशिक दाबाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ पार्शियल प्रेशर मांडला होता. या नियमानुसार वायूंच्या मिश्रणाचा दाब हा त्यामधील प्रत्येक वायूच्या आंशिक दाबांच्या बेरजे इतका असतो. हवेमधील वाफेचा आंशिक दाब 0 अंशापासून 100 अंशापर्यंत कसा वाढत जातो हे डाल्टनने प्रयोग करून पाहिले आणि कोष्टकांमधून सांगितले होते. अशा या अणुसिद्धांत मांडणाऱ्या डाल्टनचा आज जन्मदिन. त्याच निमित्ताने आज आपण जॉन डाल्टन यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की फीडबॅक आणि सजेशन्स द्या. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.